ए गपना बाबा ती घाबरत नका मारलं बाई असं अजून मारायला पाहिजे. मी मुस्काडी ना आता तुला आता आहे ना आम्ही मोठं बोलतोय हाणू नका. कुठला धीर काय धीर कोण तू मी तुला ओळखतच नाही. भावाला ओळखताना लय झालं नाही ओळखत तुझ्या भावाला. आता जीव घेऊ का काय असं होतंय. कोणाचा आता काय करू आहे ना इथं बली का बकरा. अरे त्या जन्माला आलेल्या बाळाला पण आहे ना काय देवाने भरपूर अक्कल दिली असेल जेवढी अक्कल तुमच्या मध्ये नाही. तिचं अक्कल तुम्हाला दिली नाही भावासोबत लग्न करायची एक्सेप्ट करा जरा. मॅडम जुळणारे आम्ही कविता करत नाही आणि प्रत्येक कविता मुलीसोबत आमची जुळत नाही म्हणून आमचा भाऊ कुवारा राहिलाय का मॅडम. तसंच कुवारा राहून द्या. कुवारा आम्ही ठेवलाय तुमच्यासाठी. तुमच्या छत्रीची तारीफ केली तरी लास्ती तुमची तारीफ केली नसती लास्ती. आपल्या भावाची तारीफ करत डायरेक्ट. बाई लग्न केलं माझ्या भावाला लादाचं झाड बनवतो ना असं टच केलं की तो असं दाखवून जाईल. मॅडम कोणत्या विधान काढत मारू नका बोल मला वाटलं बंदूक काढते. कालची अख्खी मेहनत वाया गेली. ते कोणाच तरी रानातला आणलेला लिंबू तोडून तो बी वाया गेला. चांगला हे बनवलं असतं लिंबू पाणी. ते तर जाऊन दे मी तर परवाड्याच्या झाडापासून ते हळद कुंकू आणलं होतं. म्हणलं ना मी युट्यूबवर पाहिलंय. युट्यूबचं पाहिलं होतं पण आता फुकटचं सगळं होतं ते पण वाया गेलं. वहिनी पाठवण्यासाठी काय काय बाई चोरलेलं लिंबू त्यानंतर चांगलं सर्वच झालं असतं. साखरेची कमी होती तेच फक्त. ते. मग काय हळद बिळद कुठून आणलेली तो हळद बिळद. वडाच्या इथून आणली होती. काय बायका म्हणून भावाने पूजा करायला ठेवते तेच आणलं होतं. तेवढंच मला फायदा झाला. आली ओक मॅडम. दे रे काय होतंय. इतकं सोपं आहे. मॅडम काय करताय. उड्या मारते. चला आम्ही पण मारतो. मॅडम. ढिंचाक. कालचं काय झालं का नाही मग मॅडम मनात विचार केला का नाही. थांबा मॅडम आज सिरियस आहेत सगळं. चिनाला कुठे घेऊन चालला ये बाळा. मॅडम आपली छत्री घेतली दिन मुसकाडी छत्री आमची आता आणली आम्ही पाऊस पाण्याची. मॅडम आमची छत्री. मॅडम सोबत राहून कुठे पण शिकला आणि आपली गुलाबाची छत्री कुठे आहे. ती दिली भावाला गिफ्ट म्हणून. हो विल यू मॅरी मी असं करून दिली असेल मला माहिती नाही सगळं. भावाला दिली तेच म्हणलं त्या दिवशी भाव आपल्याला इतका खुशी खुशी का म्हणत होता. हा. अजून एक छत्री मॅडम. छत्री झाकून घेतो आजचं. हम जिधर से आते लाइन उधर से शुरू होती है पता है पर हम ऐसे लाइन को जाने नहीं देते लाइन मारते. मॅडम स्टॉप मॅडम. स्टॉप. अयो सॉरी. काय विषय नाही मॅडम. मग काय झालंय विचार केला का नाही. काल घाबरला होतात काय मॅडम. मॅडम आपल्याला तरी सांगत होती मी देवधर्माचं करते तुपाशिवाय काही खात नाही. असं तसं मॅडम काल घाबरले होते. अशी मुली झालती बाई पार. थैते नाचाची बाईक होती फक्त. तुला कालचा मार कमी पडला वाटतं. मी थैथे नाचत नव्हते. तुला मारलंय ना तू थैथे नाचत होता. विसरू नको. मंदबुद्धी काही करतोय. मला कोणी हात नव्हतं लावू शकत. आपली जादू खायला हाय लेवलला गेलती. तुझी जादू सगळं तुझ्या जादूचा वाजला पिटारा. मॅडम त्याची जादू इतकी भारी झाली की आज तुम्ही आम्हाला भेटा आलात डायरेक्ट. मी तुम्हाला भेटायला नाही आले. मी प्लॉटिंग वरती चालले होते. थोडस माझं काम होतं. आलं ना आमच्या स्प्लॉटिंग वर. तुमची नाही तर माझी पण जागा आहे. माझ्या नावाचा बोर्ड दिसतो ना. कुठे काय ते पाटील बाईचं बोलते आम्ही तुम्हाला ते- देत नाही जमीन काढून आणि तुम्ही आम्हाला रुबाब दाखवतो. आम्ही काही फुकट नाही घेतली कळलं ना. पैशाने घेतली. पण डीलर तर आम्हीच होतो ना. ब्रोकर होतो ना आपण. मग तोंड आरशात जाऊन बघा. सोन्यावाने दिसत आरसा पण लाजून जातो कशाला तेच बघायचं. ते. हा. आरसा पण आहे ना फुटतो आमच्या समोर आलं तर. आरसा म्हणतो तुमच्या समोर माही काय किंमत म्हणतो. हा सोन्यावाने आम्ही कळलं का. आमचा भाऊ आरशाला विचारा खरं खरं बोल म्हणून. आम्ही तरी सोन्यानी आहे. आमचा भाऊ तर डायरेक्ट सोन्याचाच आहे. मग काय करू. लग्न करा. काही पण नाही लग्न करावंच लागेल तुम्हाला आता. नाही करणार. तुला नाही करायला लावलं ना. हा. करायला माझ्या भावाची पण चॉईस आहे कळलं का? तू छत्री दे. त्याच्या बॅगेतून काढली आणि त्याला म्हणतोय खोटं बोलतो. नाही मॅडम त्याची नाही छत्री. मामा ही थांबला माझी बॉटल तुला घेतली. घेतली मी आता हातात देऊ का. मग तुला छत्रीने चांगलं सपकावू का. मॅडम काय थांबा ना कशाला पुढे पुढे जात आहेत तुम्हाला काय काम आहे. मला माझी बॉटल घेतली यांनी. मला शाळेत जायचं. शाळेत तुमच्यासारखं टवाळक्या नाही करायच्या गावभर. आम्ही टाळ्या का करतो का. तेच तर. आम्ही समाजसेवा करतो. आम्ही ना गावात फिरतो ना सगळ्यांना ना कसं जगायचं हे शिकवतो कळलं का. मॅडम या वात्रटवाडीमध्ये ना आमची पण शान आहे मान आहे रुतबा आहे म्हणून लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय
खात नाही. तू खाऊ पण नको वडा पाऊस आहे काय कळलं ना. घालवली का बिराची इज्जत? कुठला धीर काय धीर कोण तू मी तुला ओळखतच नाही. भावाला ओळखताना लय झालं. नाही ओळखत तुझ्या भावाला. मला माहिती तुम्ही ओळखतात. तिथे मेसेज वाचले होते काल रात्री chatting. काय पण मजुरच आहे तू तर. तुमचं नाव होतं भावाच्या मोबाईल मध्ये सोनाली नावाने, मी बघितलं होतं. जगात काय मी एकटीच सोनाली का. नाही हो. पाटील पण होतं पुढं. हा जगात सोनाली पाटील अशी बरेच असतील. नाही हो मॅडम, असं पण नाही. त्या पण होत्या. अहो वहिनी तुम्ही फक्त एकुलते एक आहे. ऑनलाईन सोनाली पाटील म्हणजे फक्त तुम्ही, आणि ऑनलाईन आकाश म्हणजे फक्त आमचा भाऊ. कळलं का? हा. ए बाबा कालचं तुझं रामायण महाभारत लिंबू हळद कुंकू त्यांनीच आधी वीत आलेला आहे काय. काल तू इतकं बजरासारखं वागत होता ना. काल जर माझ्याकडे असं शूट करायला कॅमेरा वगैरे असता ना काय कुठे लावला असता तुझ्यावर एक चित्रपट रेडी झाला असता. इतकं तर मोठेपणा करत होता काल तू. तुम्हाला इतकं भारी वाटलं मी? मला नाही भारी वाटलं. मला असं तुझं वाटलं नाही बघायचं भावाचं बघायचं आपलं. मला असं वाटलं किती मूर्ख मुलगा हा किती मूर्ख. अहो मॅडम इतकी तारीफ केली ना, काय सांगू आता, जीव घेऊ का काय असं होतंय. कोणाचा. हा, आता काय करू. आहे ना इथं बली का बकरा. बरं मी काय म्हणतो मॅडम, करताय का नाही तेवढं लग्न? नाही करायचं. का बरं? अरे माझी काही इच्छा आहे का नाही. आणि दिसतंय ना काय येऊन जाऊन ते मोर दाखवतात. काय त्या मोरामध्ये पडले काय माहिती. असे 10 मोर तुम्हाला गळ्यात देईन मी. कळलं का? ताकद गरज नाही मला. तुमचे ते 10 मोर आहे ना तिकडे तुमच्या भावासाठी 10 पोरी बघा आणि तिकडे 10 जणींसोबत लग्न करा. नाही बाबा, 10 पोरींमध्ये भावाला इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट आहे. पण अजून माझं वय नाही. कळलं का? त्यामुळे मी तुम्हाला देतोय. आणि असं तुम्हाला माझ्या भाऊंना डायमंडचा नेकलेस घालेन. हा, डायमंडचं नाही सोन्याचं डायरेक्ट. मी तुम्हाला एक आहे ना, आपण डील करू. मी तुम्हाला आहे ना एकच नवरा बघतो, तुम्ही मला 10 बायका बघा. किती भारी डील. ए मूर्ख. मॅडम या वात्रवाडीत नाही का एक छोटीशी मुलगी जरी हे आली ना जन्माला, ती पाण्यात जायच्या आधी हे विचार करते मी आमच्या भावासोबत नाही का आयुष्य घाल. काय सांगतो हो. मग सोपं आहे का? सोपं आहे का? अरे त्या जन्माला आलेल्या बाळाला पण आहे ना काय हा, देवाने भरपूर अक्कल दिली असेल जेवढी अक्कल तुमच्यामध्ये नाही. तीच अक्कल तुम्हाला दिली नाही भावासोबत लग्न करायची. एक्सेप्ट करा जरा. घालून आलाय तो 50 रुपयाचा मोर. तो 50चा असून दे नाही तर 50 करोडचा असून दे माझ्यासाठी. आमच्या भावासोबत लग्न करा 50 करोडचा पण भेट. पाहिजे का? नाक करते काय यावंच लागते. करा मॅडम तेवढं घ्या जमवून. नात करते का? यावंच लागतं. यायचंच मग. पाटील काकांना सांगा तेवढं भेटायला. का आमच्या भावाचं एखादं पुस्तक देऊ पाठवून त्यांच्याकडे. तुम्हाला एक सांगू का मॅडम, आमच्या भावाचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात ब्रँडेड पुस्तक म्हणजे नशामुक्ती. ते तुमच्या पाटील मामांना आपण पाठवून देऊ. मंद मुलांना काय तुम्ही राहून आहे ना. आता पहिले टार्गेट मला केलं, आता माझ्या वडिलांना करताय. पण तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे की माझ्या वडीलच ह्या गोष्टीमध्ये नाही इतके इंटरेस्टेड आहे की त्यांनी पूर्ण एक नाही शेजारचे 4 त्यांचं पाहून ना शेजारच्या 4 गावांनी पण नशामुक्ती गाव केलेले. बरं पण मग आपलं- पुस्तक तर आमचं वाचलं होतं ना. थीम तर माझ्या भावाचं होतं. पॉइंट आहे बाय पॉइंट. ते तुमच्या गावात आम्हीच पुस्तक पाठवलेलं. हा हा, सोपं आहे का? पब्लिश करणारा आज होता. कळलं का? उपकारच केला ना. मग आता तुम्ही आमचा उपकार करा तेवढे भावासोबत लग्न. हा, तुम्ही लग्न केलं ना, भावाला आणखी आयडिया येईल. आता भाऊ ना समाज कल्याणाची पुस्तक लिहितो, उद्याच्याला तो थोडे रोमॅन्टिक पुस्तक लिहून. कळलं का? ते लग्न झालं तेवढं काही तर रोमॅन्टिक लिहिन तो. ते मी तर म्हणतो त्याला आहे ना कन्सेप्ट टाकायला होतो की अशा ना पुढे कशा पाठवायच्या, आमच्यासाठी काहीतरी पुस्तक लिह बाबा. नसल्यावरती तुमचं झालं ना रामायण महाभारत. राहून द्या मला जाऊन द्या. कुठे जाता मॅडम? थांबा मॅडम. लय पुस्तक आता लिहून दिले. आता आहे ना फक्त लग्न करायचं बाकी आहे, मॅडम. मॅडम खुर्ची बिडची आणू का? चिन्वाचा खुर्ची घेऊन ये. हा जा. तसं पण तुरी कम आले काय मॅडमला ना आणत? तुला झापडला पाहिजे. कळलं तेच का? तर, बघा मॅडम कशी पोरं टावलेत तुम्ही शाळेला. आम्हाला ठेवलं असतं तर आता मी पळत गेलो असतो आम्ही. पुढचं काय हातात काय फॉलोअर दप्तर असतं तुम्हाला. कळलं का? मॅडम डिप्रेशन भावाचं टेन्शन आलं का मॅडम? नका टेन्शन घेऊ. तुमच्यासोबतच लग्न करा. अगं माझी बाई किती टेन्शन घेते. हात लावायचं नाही. मॅडम नका कापड ते कसले वाढलेत. माझी मम्मीला खपून नाही जाणार. माझी मम्मी डायरेक्ट मुस काढते. मग सून नाही बघत, पोरगा नाही बघत, हा बाप नाही बघत, नवरा नाही बघत. नाही आणते माझी आई. मी असली बेकार ना ती. हा सोपं नाही. असं वाटतं बघा. ए गपना बाबा ती घाबरत हे बघ, नका मारलेत बाई. असं अजून मारायला पाहिजे. मी मुसकाडी ना आता तुला. आता आहे ना आम्ही मोठं बोलतो. हाणू ना. अरे तुमच्या भपाऱ्या आणि तुमचं रोजचं कार असताना ना माझ्या तर डोक्यातच बसत नाही काय. भाऊ तर बसलाय ना डोक्यात.
बापारे बिपारे नका बोलू, भाऊजी बोला. काय बापारे बिपारे नाव भाऊजीचं पर बापारा केलंय आम्ही. भाऊजी बोल ना प्रेमाने. फेडली ना करावं मॅडम, भाऊजीचं डायरेक्ट बापारे. मग काय हा भजी पाव देऊ का आणून बसल्या जागेवर, मस्त पावसा पाण्यात खावा. आपली लय ओळख आहे. हा गरमागरम एकदम. आता वडापाववर मी भाजीपाववर आला का? नाही वडापाव संपल्यावर भजी पाव खातो ना. हा मग. आणि तसं पण वडापाव ब्रँडेड लोकांचा असतो ना, त्यामुळे ते आमच्या पर्यंत सीमित आहे. तुमच्याकडे पैसे तर आहे का? तुला विकत घेईन अक्का कपड्यासोबत, इतका पैसा आहे माझ्याकडं, कळलं का? अक्का विकत घेईन तुला. ओय भाई नाक करतो का? बघतो काय रागानी, तुला मारलं वागानी. नवीन शेरू शायरी शिकले मी. बरं मग मॅडम करतोय काय? चल मॅडम चहा पाणी पाजू तुम्हाला? एक नवीन शेर ऐका. तेरे होठों पे मेरा भाई का नाम, तो मेरा भाई का ही नाम आएगा ना, किसी और का आएगा क्या? मरने का ही क्या उसको? नाही जुळत. मॅडम जुळणारे आम्ही कविता करत नाही, आणि प्रत्येक कविता मुलीसोबत आमची जुळत नाही. म्हणून तर आमचा भाऊ कुवारा राहिलाय का मॅडम? तसंच कुवारा राहून द्या. मग कुवारा आम्ही ठेवलाय तुमच्यासाठी. आज आहे ना मी छत्री छत्रीने मारीला. अहो मॅडम तुमची छत्री लय सुंदर, ओ मॅमची सुत्री लय सुंदर. मॅडमच्या छत्रीची तारीफ केली तरी लाजती, तुमची तारीफ केली नसती लाजती. आपल्या भावाची तारीफ करत डायरेक्ट. बाई लग्न केलं माझ्या भावाला लादाचं झाड बनवतो ना, असं टच केलं की तो असं दाखवून जाईल. हा, काय तुमची 10 फुटला मग चल. हो. बरं मॅडम आज काय चाललंय तुमचं नियोजन? इथून जायचं. नाही, पण आता जाणार नाही बाहेर तुम्हाला. मॅडम आयुष्यात सगळ्यांना जायचंच आहे, कुणाला थांबायचं नाही. अरे मंद बुद्धी, वरती जायचं नाही बोलते, शाळेत जायचं बोलतेय. हा. पण वरती नव्हतं म्हणत, आम्ही शाळेतच म्हणत होतो. हा तुमचे विचारच लय वाईट आहे. छी. तुम्हीच किती वाईट आहे ते आधी बघा. नाही, मॅडम आमच्याकडे वाईट माणसं. मी माझ्या कामाशी काम ठेवते, पण तुम्हीच आहे ना मध्ये मध्ये येता. एक हिरे की परख जोडी कोण होती? कोण जोरी आणि कोण हिरा फरक मागं. हिरा आम्ही आणि जोडी होणारी बायको माझी, ती समजू शकते मला. गोरी गोरी पण फुलासारखी छान, दादा तुझ्यासाठी वहिनी बायको शोधून ठेवली, तिला घरी आण. नाचना नाचना. गोरी गोरी पान फुलांसारखी छान, दादा तुझ्यासाठी बायको शोधली घरी आण. मॅडम लाजली लाजली. मॅडम तुम्ही नाचा की तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं करावं, तुमच्यासाठी इतकं गाणं बनवते. आजपर्यंत फेमस झालं असतं राव मी सोशल मीडियावर असतो तर. काय तुम्ही पण माझ्या टायमिंग. मॅडम लाजूनच खुश होती फक्त. आज आमचा बिझनेस आहे रिअलिस्टिकचा, ते सोडून घेणं मी इथे यायला पाहिजे सोशल मीडियाला. हा चला पाऊस आला. मॅडम मॅडम थांबा. मॅडम मॅडम स्टॉप. मॅडम बरं छत्री राहू दे आपल्याकडे, मॅडमला जाऊ दे. मॅडम कोयता बिता नाही काढत? मारू नका भाऊ, मला वाटलं बंदूक बंदूक काढते. ते काय गुलाबी छत्री. मॅडम भावाने दिली. छत्री. भाव म्हणलं माझी बायको पावसात भिजाव नाही म्हणून भावाने दिली. या बायकोचं प्रेम. मॅडम तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं काय? बाई बाय बाय बाय. मॅडमला रिटर्न गिफ्ट दिलं. आम्हाला पण असंच मॅडम मॅडम आम्हाला पण सर आम्हाला पण आता अशीच केअरिंग करणारी बायको पाहिजे. ते रिटर्न गिफ्ट दिलं ना आमच्या भावाने. यस. माझी छत्री घेतली ना ती, मी काहीतरी बोलले का? हा मी गपचूप निघाले ना, आता माझी दुसरी छत्री घेऊन. बरं मग मॅडम तुमची पण आम्हाला आनंद वाटला, माझा भाऊ काळजी करतोय अजून तेच प्रश्न वाटतो बाकी. आणि छत्री माझीच आहे. ते तुम्ही आमच्या भावाला दिली, आमच्या भावाने रिटर्न गिफ्ट दिलं. काय पण खरं मॅडम. तुला सांगतो भाव आहे ना रॉल्स रॉयल मधून छत्री काढत होता, पण तेवढं म्हणलं मॅडम म्हणली की नको कशाला इतकं अहो नका इतकं खर्च करू, होणाऱ्या सगळ्यासाठी सेव्हिंग करून ठेवा. तुम्हाला मॅडम आमच्या भाऊला महागाची छत्री जाणार, सोन्याची जाणार होता डायरेक्ट. तर आमच्या भावाला काय म्हणलं, आपली ती गोष्ट ऐकली का रे? विहिरी आपलं नदीच्या पडती. अरे बाई हा बोल. मॅडम उडून जातात. मॅडम तुम्हाला सांगतो सोन्याच्या छत्रीवर हिरेचे डायमंड फ्री फ्री फ्री, फक्त लग्न करा फ्री फ्री फ्री. बिचान बिचान सोपं का? छत्री देऊ. हा. मॅडम मॅडम स्टॉप. मॅडम मॅडम आपल्याला नाही देणार तर कुणाला देणार भाई, आपली पण काळजी ना वाटत. आपल्याला छत्री दिली मॅडम.
भाऊजीचं पप्पारे करून टाकलं फार. आज छत्री आपल्या हातात आली, उद्या आपली वहिनी पण आपल्या हातात. हा मग लगेच वहिनीला भाऊची बनवू. काय म्हणता मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला आणि हो इंस्टाग्रामला पण फॉलो नक्की करा. पुढील भागात भेटूया.